जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 163 ते 167. श्लोक क्रमांक 163. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेही सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मित्रो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी अगदी सोप्या शब्दामध्ये देहबुद्धी आणि हित या दोघांची सांगड घालून मनाला उपदेश केलेला आहे. तो असा की पहिली पंक्ती काय म्हणते की देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला. हा मानवी स्वभाव आहे. देहबुद्धी म्हणजे काय की स्वतःची असलेली अति जाणीव, एक प्रकारचा अहंभाव, एक प्रकारचा अहंकार, की मी कोणीतरी आहे. हे जेव्हा माणसाला कळायला लागतं की मी कोणीतरी आहे, तेव्हा एक प्रकारचा अहंकार माणसाच्या मनात येतो. असे लोक आपण बरेचदा बघितलेले आहेत. आपण त्यांना गमतीत म्हणतो सुद्धा की स्वतःला फार शहाणा समजतो हा माणूस. याचं कारण असं आहे की तो बिचारा माणूस जो असं वागतोय त्याला स्वतःबद्दल काही समज निर्माण झालेले आहेत. स्वतःबद्दल तो काही समजू लागलाय की मी काहीतरी आहे. जेव्हा ही भावना मनात येते की मी काहीतरी आहे, तेव्हा देहबुद्धी उत्पन्न होते. आणि मानवी स्वभावच हा आहे की त्याला देहबुद्धीचा एक प्रकारे मोह असतो की मी कोणीतरी झालं पाहिजे. त्यामुळे पहिली पंक्तीचा अर्थ मी असा घेतो की देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला. जसजसा माणसाचा हा अहंकार वाढत जातो, देहबुद्धी वाढत जाते, हा समज वाढत जातो, स्वतःबद्दलच्या संकल्पना जेव्हा अधिक दृढ होत जातात, तेव्हा मी देखील कोणीतरी आहे, हा जो मीपणा आहे, हा अहंकार आहे, तो दृढ होत जातो. आणि तो जेव्हा दृढ होतो, तो जेव्हा अगदी निश्चित होतो की ज्याच्यावरती पुन्हा विचार करणं देखील शक्य नाही. मग आपण कधी चुकू शकतो किंवा आपल्यात काही न्यून असू शकतात, आपल्यात काही अवगुण असू शकतात, किंवा आपण कोणीच नाही आहोत, खरं तर आपण सगळे विद्यार्थी आहोत. हा जेव्हा विचार मनातून जातो, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, हा जेव्हा दृढ झालं ही भावना मनामध्ये, तेव्हा काय झालं तर देहातीत ते हित सांडित गेला. मग देहाच्या पलीकडचं जे हित आहे, म्हणजे कुठलं हित, तर ते झालं आध्यात्मिक सुख, मनाची शांतता, मनाचा आनंद, सुख, समाधान. ते हित जे आहे ते सांडित गेला. जसजसा अभिमान वाढत गेला माणसाचा, जसजसा अहंकार वाढत गेला, तसा त्या माणसाला त्याच्याही पलीकडे जे जग आहे, देहाच्या मीपणाच्या देखील पलीकडे जे जग आहे, त्यातलं सर्व सुख समाधान जे आहे ते त्याच्या हातातून निसटून जायला लागलं. छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे असं की ज्या माणसाला असं वाटत असेल की मी कोणीतरी आहे, मी मोठा आहे, किंवा ही देहबुद्धी जी मी म्हणतोय ते जर कोणाला असेल, तर असा माणूस हा सतत याच विवंचनेमध्ये असतो की मी ह्याच्यापेक्षा कसा मोठा राहीन, मी त्याच्यापेक्षा कसा मोठा राहीन, मी ह्याच्यापेक्षा कसा अजून लोकांमध्ये मोठा होईन. याने होतं काय की मनामध्ये ईर्ष्या येते, आणि ईर्ष्या आली की मग त्याच्या पलीकडचं जे समाधान आहे, त्याच्या पलीकडचं जे सुख आहे, ते तुमचं हरवून जाणार. आयुष्यामध्ये समाधान राहणारच नाही कुठल्या गोष्टीचं. तुम्ही सतत चिडचिडलेले, सतत वैतागलेले असंच राहणार. आणि हे जर असेल तर तुम्ही परमेश्वराचं चिंतन काय करणार, आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये लीन होऊन ते जे तुमचं हित आहे. आता हे लक्षात घ्या, इथे सुख त्यांनी सांगितलेलं नाहीये समर्थांनी.
सुख हा अर्थ आपण घेतोय की ते सुखातून जे तुमचं हित होतं, म्हणजे जे तुमचं तुमच्यासाठी योग्य आहे, चांगलं आहे, ते समाधान आणि ते शेवटी तेच तुमच्या बरोबर राहणार आहे. पण झालं काय की देहबुद्धी वाढत गेली आणि देहबुद्धी वाढल्यामुळे देहातीत, देहाच्या पलीकडचं जे आहे की जे तुम्हाला वस्तुरूपी दाखवता येत नाही. जसं खूप सोपं उदाहरण द्यायचं झालं तर अत्यंत चांगला वादक जर कोणी असेल, गुणी वादक असेल, त्याच्या समोर बसून त्या सुरांमध्ये न्हाऊन जाणे, ते न्हाऊन गेल्यानंतर ते न्हाताना देखील तो जो एक आनंद आहे, तो जो एक दैवी आनंद आहे, तो देहातीत आनंद झाला. तो मोजता येत नाही, तो दाखवता देखील येत नाही आणि त्याच्याबद्दल समज विमज सुद्धा व्हायचे काही कारणच नसतं, कारण की त्याला काही प्रमाणच नाहीये. काही प्रमाण नाही, परिमाण नाही, काहीच नाही. हे देहातीत जे हित आहे हे तसंच काहीच आहे, तुम्हाला मोजता येत नाही. ते हित सांडत जातं, ते हित तुमच्या हातून सुटत जातं. अहंकार कधीही वाईटच. आता ह्याच्यावर उपाय काय? ह्याच्यावर उपाय असा की देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. तिसऱ्या पंक्तीमध्ये समर्थ सांगतात की देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे ही जी देहबुद्धी जी आहे ना, ही जी भावना आहे की मी, माझं वगैरे वगैरे, त्याच्यापेक्षा आत्मबुद्धी मध्ये जास्त तुम्ही रस घ्या. आत्मबुद्धीमध्ये जास्त तुम्ही वेळ घालवा. आत्मबुद्धी म्हणजे काय? पुन्हा एकदा लोकांना प्रश्न पडेल की आत्म म्हणजे तर माझंच झालं पुन्हा एकदा की आत्मशुद्धी आणि हे ते. तसं नाहीये. आपल्याकडे बरेचदा जेव्हा अनुवाद केला जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टींचा संदर्भच निघून जातो. आत्मबुद्धीचं एवढंच आहे की परमात्मा जो आहे, प्रत्येक देहामध्ये परमात्म्याचं जे रूप आहे, तो जो एक निराकार, निरंकार आणि निर्गुण जो गुण आहे, ते जे तत्व आहे तुमच्यामध्ये, त्याची बुद्धी, त्या परमात्म्याचं चिंतन, त्या परमात्म्याबद्दल अधिक 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 चिंतन आणि मनन हे करा. अगदी सोप्या शब्दामध्ये. ह्याच्यावरून खूप मोठं विवेचन होऊ शकतं, पण सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर त्याचा अर्थ एवढाच की ही जे ह्याच्यात जे आपण वेळ घालवतोय या अहंकारामध्ये, मीपणामध्ये, त्यापेक्षा ती बुद्धी जी आहे, ते जे कष्ट आहेत, ते चिंतन आणि ते जे मनन आहे, ते आत्मबुद्धीमध्ये तुम्ही घालवा. आत्म्याचं चिंतन करा. हा आत्मा कोण आहे? परमात्म्याचा अंश आहे. हा परमात्मा कुठला आहे? परमात्मा कोण आहे? तो कसा आहे? अर्थात तो निर्गुण आहे, त्यामुळे तुम्हाला तसं सापडणार नाही. ते नेणिवेच्या जागेवर गेलं तरच तुम्हाला कळेल. पण तिथे जाण्यासाठी आधी देहबुद्धी सोडणं गरजेचं आहे. जर मीपणा सोडला नाही तर दुसऱ्याबद्दल, दुसऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारच कसा कराल? बरोबर आहे. ज्याला जर तुम्ही देहबुद्धी जेव्हा सोडाल, ती जेव्हा तुम्ही आत्मबुद्धी कराल, जेव्हा तुम्ही आत्म्याबद्दल चिंतन कराल, त्या परमात्म्याचं चिंतन सुरू कराल, तेव्हा ही देहबुद्धी नाहीशी होऊन तुम्हाला ते हित जे आहे, देहातीत हित जे आहे, ते तुम्हाला सापडत जाईल. देहातीत हित जे आहे ते म्हणजे काय? शेवटी आत्मबुद्धी आहे. आध्यात्मिक सुख येते, परमात्म्याचा चिंतनाचा आनंद येतो. दरवेळी मीपणा केलाच पाहिजे असं नाहीये. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. तोच वेळ, तोच चिंतनाचा वेळ, सगळी शक्ती जी आहे ती आत्मचिंतनामध्ये घालवा की मी काय करतोय, माझं स्थान काय आहे, माझं कर्म काय आहे, मी काय करतोय नक्की. हे जे आत्मचिंतन आहे ते देखील याच्यातच येतं. खूप जणांना वाटतं की परमात्म्याचं चिंतन म्हणजे सतत देवाचं नाव घेत राहावं. तसं नाहीये. तसं नाही. तुमचं कर्म जेव्हा तुम्ही ओळखायला लागाल तेव्हा आपोआप तुम्हाला या परमात्म्याचं देखील चिंतन सुरू होईल, कारण की तुमचं कर्म ठरवणारा एका अर्थी परमात्माच असतो. त्यामुळे ही आत्मबुद्धी करावी. रोज उठून, सोपं उदाहरण देतो,
अहंकारी जी लोक असतात, मीपणावाली, रोज उठून त्यांना एकच प्रश्न असतो की सोप्या शब्दात सांगतो की आज माझे किती मित्र झाले, किती ठिकाणी माझं कौतुक झालं, किती ठिकाणी मला हे केलं, कोण माझ्याबद्दल काय बोलला, मग मी त्याला कसं काय करणार, मग मी ह्याच्याहून मोठा कसा होणार. हे असतं रोज सकाळी उठल्यानंतर देहबुद्धी ज्यांची दृढ झालेली असते त्यांचा विचार असतो. जे आत्मबुद्धीच्या शोधात असतात, आत्मबुद्धीच्या शोधात असलेली मंडळी जेव्हा सकाळी सकाळी उठतात तेव्हा त्यांना प्रश्न हाच पडतो की आज माझं काम काय, आज मी काय करायचंय, काल मी काय केलं जे आज मला सुधारायचंय. हे मी सोप्या शब्दात सांगतो की आज मला काय करायचंय, किंवा एकंदरीतच मी जे करतोय ते योग्य करतोय का. तो जो परमात्मा जो आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी आहे का, मी धर्माच्या मार्गावर आहे का, मी योग्य गोष्ट करतोय का. हा फरक आहे दोन प्रवृत्तींमध्ये. तर त्याबद्दल समर्थ हे ते सांगतात. आणि मग शेवटी काय म्हणतात की सदा संगती सज्जनाची धरावी. तुम्हाला तर गंमत वाटेल की इतका वेळ आपण देहबुद्धी आणि देहातीत हित जे आहे ते आत्मबुद्धी, आत्मा म्हणजे काय ह्याच्याबद्दल म्हणतोय, पण चौथ्या पंक्तीमध्ये समर्थांनी सदा संगती सज्जनाची धरावी असं का सांगितलंय. याचं मुख्य कारणच असं आहे की हे सगळं जर करायचं असेल तुम्हाला तर आधी सज्जनाच्या संगतीत या. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी इतके वेळा संगती या गोष्टीवर इतका जोर दिलेला आहे की सज्जनाच्या संगतीत जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा देहबुद्धी तुमची आपोआप नाहीशी होईल. सज्जन माणसासमोर, साधू संत माणसासमोर तुम्ही कसला आल्या स्वतःच दाखवताय. त्यामुळे त्याच्या संगतीत राहा. आता ही संगती सुद्धा कुठली, खूप जणांना तो पण एक प्रश्न पडला होता मागच्या मी जेव्हा या श्लोकांमधनं जेव्हा मी सांगतो तो की संगती म्हणजे असं नाही की तुम्ही त्या माणसाच्या शेजारी बसलं पाहिजे, तसं नाहीये. ती मानसिक संगती देखील असते. आता मला सोपं सांगा की जेव्हा आपल्या संत महात्म्यांनी पांडुरंगाला उद्देशून काही अभंग रचलेले बरोबर, तेव्हा पांडुरंग खरोखरच दरवेळी तिथे उभा असतो का, तसं नाहीये. त्यांची ही संगती जी आहे ती आत्मिक संगती आहे. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या संपूर्ण विचारांमध्ये पांडुरंगाचा निवास आहे. आणि जेव्हा तुमच्या विचारांमध्ये त्या परमेश्वराचा निवास होतो तेव्हा तुम्ही आपोआपच त्याच्या संगतीमध्ये जाता. तुम्ही उठून कुठे दुसरीकडे जायची गरजच नाहीये. परमेश्वराचं चिंतन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इथून तिथून कुठे जायची गरजच नाहीये. ही संगती जी आहे ही मानसिक, ही वैचारिक संगती आहे, हे लक्षात घ्या. हे काही कुठे याच्या बरोबर थांबणे, त्याच्या घरी, तसं नाहीये. ही वैचारिक, ही आध्यात्मिक संगती आहे, ही आत्मिक संगती आहे. शेकडो किलोमीटर दूर लांब असलेली व्यक्ती देखील तुमच्या जवळ असू शकते, ही तशी संगती आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की हे सगळं जर तुम्हाला अंमलात आणायचं असेल, देहबुद्धीचा नाश व्हावा असं वाटत असेल आणि आत्मबुद्धीमध्ये जर लक्ष केंद्रित व्हावं असं वाटत असेल तर संगती सज्जनाची धरावी. सज्जनांनी जो विचार केलेला आहे, सज्जन जे आहेत त्यांच्या संगतीमध्ये वाईट विचार याचं कारणच नाहीये. तर आता पुढचा श्लोक पाहूया. श्लोक क्रमांक 164. मने कल्पिता विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मित्रहो, या श्लोकामध्ये मगाशी जसं देहबुद्धी या धारणेवर विवेचन केलं होतं, त्याचप्रमाणे आता मन जे आहे, आता मन या गोष्टीवरती विवेचन केल्या समर्थांनी. तर पहिली पंक्ती काय सांगते की मने कल्पिला विषयो सोडवावा. विषय म्हणजे काय? विषय म्हणजे वाईट गोष्टी, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कुधारणा.
दुसऱ्याबद्दल वाईट विचार. जेव्हा षड्रिपूंची बाधा तुम्हाला होते तेव्हा विषय गुण जो आहे तो तुमच्यामध्ये उत्पन्न होतो. षड्रिपू म्हणजे त्याच्यात राग आला, क्रोध आला, ईर्ष्या आली, मत्सर आला दुसऱ्याबद्दल, अहंकार आला, दंभ आला, काम आलं. कामभावना जी आहे ती सुद्धा तुम्हाला कधी कधी अयोग्य गोष्टी करायला प्रवृत्त करू शकते. त्याच्यावर आपण पुन्हा कधीतरी बोलूयात. पण खूप जणांना कामभावना म्हणलं की एकच प्रकारचे विचार येतात डोक्यात. तसं नाहीये. त्याचा अर्थ वेगवेगळे असू शकतात. त्याच्यावर पुन्हा कधीतरी. पण या षड्रिपूने जेव्हा तुम्ही वेढलेले असता तेव्हा तुमच्यामध्ये विषय उत्पन्न होतात. विषय भावना, विषय कल्पना आणि एकंदरीत विषय देखील उत्पन्न होतात. पण हे सगळं जे निर्माण झालं ते कुठे झालं? तर ते मनात झालं, विचारांमध्ये झालं. मने कल्पिला विषय सोडवावा, हे तुमच्या मनातच निर्माण झालेलं आहे ना. मग ते काढून देखील मनातूनच टाकायला लागेल, बरोबर. विचार जो आहे, सोपं उदाहरण सांगायचं तर एखाद्याबद्दल समजा तुम्हाला ईर्ष्या आहे की ह्याला कसं मिळालं आणि मला कसं मिळालं नाही. ही जर ईर्ष्याची भावना तुमच्या मनात असेल तर ती तुमच्या मनात आहे, बरोबर. मग जे त्या विचारांचं, जे त्या भावनांचं मूळ आहे तिथेच त्याला थोपवणं गरजेचं आहे ना. मनामध्ये या भावना न येणं किंवा आल्याच तर त्यांना थोपवणं हे तुम्हाला कुठे करावं लागेल? जिथे त्या विचारांचा आणि भावनांचा स्रोत आहे तिथेच जाऊन करायला लागेल. दुसरा कोणी काही करणार नाहीये तुम्हाला. जर तुमच्या मनामध्ये अहंकार असेल तर दुसऱ्या माणसाला सांगून काय उपयोग? हे तुमच्या मनामध्ये आहे. स्वतःबद्दलची जी भावना मगाशी आपण जे म्हणालो ती तुमच्या मनात आहे. जगात तसं काही नसतं, हे आपले विचार असतात. त्यामुळे हे जे विषय जे आहेत, आणि विषय जे आहेत ते दरवेळी मानसिक असतात असं नाही. काही काही गोष्टींचा मोह देखील असतो की मला हे हवंय, मला ते हवंय, सतत त्याच्यातच विचार सगळे. जर एक गोष्ट प्रत्येकाने करायला सुरुवात केली, रोज एक गोष्ट करायला सुरुवात करायची की कुठल्या गोष्टीसाठी मला राग आला असं आपण समजूयात. उदाहरण देतोय मी हे की कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला राग आला, ती गोष्ट आजपासून त्याच्याबद्दल विचार करणं सोडून द्यायचं. असं जर आपण ठरवलं तर काय होईल? आपल्याला राग येणं कमी होईल. अर्थात विषय जे आहेत त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल. म्हणून समर्थ म्हणतात की मने कल्पिला विषय सोडवा. मनात कल्पिलेला विषय जो आहे आधी तो सोडवा, आधी त्याला कमी करा, आधी त्याचं निदान करा की हे मी कमी कसं करणार आहे. सोडवावा म्हणलंय हे लक्षात घ्या. सांडा किंवा टाळा किंवा नष्ट करा असं म्हणलेलं नाही. सोडवावा. हा जो विषयाने तुम्ही स्वतःला जे गुरफटून घेतलंय एखाद्या जाळ्यासारखं, त्या जाळ्यातून स्वतःला सोडवा हे समर्थ सांगतात. स्वतःच विणलेलं आहे स्वतःभोवती, मग ते तुम्हीच सोडलं पाहिजे. पुढची पंक्ती काय म्हणते की मने देव निर्गुण तो ओळखावा. हा, आता विषयातनं जसं तुम्ही स्वतःला सोडवत जाल तसं होईल काय की तो जो निर्गुण देव आहे ना, परमेश्वर, परमात्मा, त्याला स्वतःमध्ये ओळखायला सुरुवात करा. त्याचा अंश जो आहे त्याचा मनामध्ये विचार करायला, मनामध्ये त्याला शोधायला सुरुवात करा. समजायला एकदम सोपी पंक्ती आहे ही की मने देव निर्गुण तो ओळखावा. आता हे देखील खूप जण म्हणतात की माझ्यात जर परमात्म्याचा अंश आहे तर मी पण परमात्मा. प्रश्न तो नाहीये, पण त्या परमात्म्याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला झालंय का? जर झालं असलं तर तुम्हाला हा विचारच मनात येणार नाही, आणि झालं नसलं तरच हा विचार मनात येऊ शकतो. त्यामुळे समजायला सोपं आहे हे की मने देव निर्गुण तो ओळखावा. परमेश्वराचा अंश जर तुमच्यात आहे समजा, तर त्याला ओळखण्याची जबाबदारी तुमची आहे.
आणि त्याला अनेक मार्ग आहेत. त्याला भक्ती मार्ग आहे, त्याला कर्म मार्ग आहे, बरेच मार्ग आहेत. त्याला मार्ग भिन्न असू शकतात, पण पोहोचायचं जिथे आहे ती एकच जागा आहे. म्हणजे त्या विषयातनं स्वतःला सोडवा आणि या निर्गुण परमेश्वर जो आहे त्याला ओळखायला सुरुवात करा, त्याचं चिंतन सुरू करा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मने कल्पिता कल्पना ते सरावी. मी मनाने जर ठरवलं, मने कल्पिता म्हणजे मनाने कल्पना केली, मनाने कल्पना केली तर कल्पना ते सरावी. म्हणजे या ज्या विचित्र कल्पना आहेत त्या जर तुम्हाला घालवायच्या असतील तर मनाने कल्पना स्वतः तशा करणं गरजेचं आहे. थोडंसं क्लिष्ट आहे हे समजायला, की मने कल्पिता कल्पना ते सरावी. जर तुमच्या मनाने योग्य गोष्टींच्या कल्पना, योग्य विचार मनात यायला सुरुवात केली, मनात आणायला सुरुवात केली स्वतःमध्ये, तर इतर ज्या कल्पना आहेत विषयांबद्दलच्या ती सरत जातील. ती कल्पना सरत जाईल विषयाची. पण हे सगळं तुमच्या मनामध्ये, हे लक्षात घ्या. समर्थांनी अत्यंत जोर देऊन या श्लोकात सांगितलेलं आहे की हे सगळं तुमच्या मनामध्ये आहे. तुमच्या मनावरती जर तुमचा ताबा तुमचा राहू शकला तर या ज्या वेगळ्या कल्पना विषयांच्या आहेत ते सरावी. सोपं. मने कल्पिता कल्पना ते सरावी. स्वतः विचार करायला सुरुवात करा, स्वतः मनामध्ये कल्पना करायला सुरुवात करा, कल्पना रचायला सुरुवात करा, योग्य कल्पना मांडायला सुरुवात करा. आपोआप विषयांच्या कल्पना कमी होत जातील. कारण की विषयांच्या कल्पनांसाठी मग जागाच उरणार नाही. मग विषयाची कल्पनाला जागाच नाही उरली तर तुम्ही धर्मभ्रष्ट व्हायचं कारणच नाहीये काही. पण हे सगळं तुमच्या मनामध्ये, हे लक्षात घ्या. मनाने कल्पिलेला विषय ना हा, स्वतःभोवती गुंडाळलेलं जर हे वेष्टन आहे, जर हे जाळं आहे, तर ते मने कल्पिता कल्पना ते सरावी. स्वतःच कल्पना करून त्या ज्या कल्पना आहेत त्या स्वतःच्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत. जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे समर्थांनी. कोणीही तुम्हाला येणार नाहीये, हे तुम्हालाच करावं लागेल. कारण की त्या कल्पनांचं मूळ तुमच्यातच आहे. अर्थात सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांचा सहवास, सज्जनांच्या विचारांचा सहवास, सज्जनांच्या उपदेशाचा सहवास जेव्हा तुम्हाला लाभेल, मग तो वैयक्तिक असो किंवा वैचारिक असो किंवा आत्मिक असो, आपोआप तुमच्या मनाला या कल्पनेच्या जाळ्यातून, विषयांच्या, तुम्ही मुक्त व्हायला लागाल. पण त्यासाठी ती संगती गरजेची आहे सज्जनाची. पुढचा श्लोक पाहूया. श्लोक क्रमांक 165. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परियंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मित्रहो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी माणसाचं आयुष्य जे आहे, माणसाचं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्मल लाईफ म्हणतो, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवन, आयुष्य जे आहे ते असंच जातं. देहादिक प्रपंच हा चिंतियेला. देहादिक म्हणजे स्वतःसाठीचं जो प्रपंच जो आहे, तुम्हाला करण्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत, ज्यांना आपण अत्यावश्यक म्हणतो, त्यांचा भरपूर आपण विचार करतो, त्यांची चिंता करतो. आता ह्याच्यात काही चूक आहे का, की मला खायला मिळावं, या विचारात चूक काहीही नाही. पण त्यांनी होतं काय, की परिअंतरी लोभ निश्चित ठेला. ती जी एक पुसट रेषा आहे, की जिकडे तुमची गरज आणि लोभ जिथे सुरू होतो आणि गरज जिथे संपते, ती जी रेषा आहे ती अत्यंत पुसट रेषा आहे.
देहादिक प्रपंच हा चिंतियेला. माझ्या मते तरी ह्याच्यात गैर काहीही नाही. मला खायला हवंय, मला अन्न ग्रहण करणं गरजेचं आहे, मला काही वस्त्र तरी परिधान करणं गरजेचं आहे. समजा काही काही पंथांमध्ये यालाही गरजेचं नाही समजत, पण तो वेगळा विषय झाला. पण हा जो देहादिक प्रपंच जो आहे, प्रपंच शब्द वापरलाय, प्रपंच म्हणजे रोजचं दिनश्चर्या तुमची, त्याच्यासाठी जे काही तुम्हाला करायला लागतं ते, की देहादिक प्रपंच हा चिंतेला, त्याच्याबद्दल आपण विचार केला. परिअंतरी लोभ निश्चित ठेला. जेव्हा हा प्रपंचाची चिंता जी आहे ती जेव्हा तुम्ही जास्त करू लागता, तेव्हा तुम्ही लोभाच्या भागामध्ये आणि प्रदेशामध्ये प्रवेश करता. मला खायला मिळणं हे ठीक, यासाठी पूर्वी अनेक संन्यासी म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा पूर्वीच्या काळामध्ये भिक्षा मागत असत आणि त्यांना सक्त ही ताकीद दिलेली असेल की गुरुकुल आणि तुमची गरज जर भागणार असेल तर त्याच्या पुढे तुम्ही भिक्षा मागू नका. याचं कारण असं आहे, नाही तर तुम्ही लोभ करायला लागता, लोभ होतो त्याचा. सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की सध्या बऱ्याचशी दुकानं वगैरे बंद आहेत, त्यामुळे पटकन काही मिळत नाही. पण जेव्हा कधी दुकान उघडतं तेव्हा सगळी झुंबड झालेली असते. झुंबड होणं देखील चुकीचं नाही, लोकांना मिळणं गरजेचं आहे, पण प्रत्येक जण आपल्या गरजेपेक्षा दुप्पट आणि तिप्पट घेऊन घरी ठेवतोय. परिअंतरी लोभ निश्चित ठेला. म्हणजे इतके दिवस आपण महिन्यासाठी समजा 5 किलो काही धान्य आणत असू, तर आता हे बंद वगैरे झाल्यापासून आपण 10 किलो आणायला लागलोय. तो लोभ आहे एका अर्थी. आता तुम्हाला समजेल की देहादिक प्रपंच हा चिंतियेला, त्याची चिंता करावी ना, पण इतकी पण नाही की परिअंतरी लोभ निश्चित ठेला. हरिचिंतने मुक्ती कांता करावी. मग काय करावं? हा लोभ जर व्हायचा नसेल आणि फक्त प्रपंच आहे, तुमची गरज जी आहे तिथपर्यंतच जर विचार करायचा असेल, तर काय करायचं की हरिचिंतने मुक्ती कांता करावी. म्हणजे काय? तर हरीचं जे चिंतन आहे, परमेश्वराचं जे चिंतन आहे, त्याला तुमची मुक्ती कांता, म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष, कांता म्हणजे पत्नी. तर हरिचिंतन जे आहे ती तुमच्या मोक्षाची पत्नी किंवा मोक्षरूपी पत्नी स्वतःला तुम्ही करून घ्या. हा एक वेगळा विचार आहे, खूप ऐकायला मिळत नाही असं. पण या पंक्तीत सांगा की हरिचिंतन जे आहे, परमेश्वराचं जे चिंतन जे आहे, परमात्म्याचं जे चिंतन आहे, ते तुमच्या मोक्ष, ती तुमची मोक्षरूपी पत्नी असली पाहिजे. सतत तुमच्या बरोबर, सतत तुमच्या पाठीशी, कधी कधी तुम्हाला दटावणारी पण तुम्हाला योग्य मार्गापासून भ्रष्ट होऊ न देणारी, पथभ्रष्ट होऊ न देणारी मोक्षाची, मोक्षरूपी पत्नी जी तुम्हाला भ्रष्ट होऊन देत नाही, त्या मोक्षापासून स्वतःपासून दूर जाऊन देत नाही. हे हरिचिंतन जे आहे ते तुमची मोक्षाची, मोक्षरूपी पत्नी तुम्ही करा. त्यांनी होईल काय की देहादिक प्रपंच याची चिंता राहील, ठीक आहे, पण ती इतकी पण होणार नाही की त्याचा लोभ होऊन जाईल. चिंतन करणं ह्याच्यात गैर नाही, पण लोभ नाही झाला पाहिजे. आणि असं जर व्हायचं असेल तर काय करावं, तर सदा संगती सज्जनांची धरावी. आपोआप तुम्ही सज्जनांच्या वागण्यातून, त्यांच्या आयुष्याच्या यथार्थातून तुम्हाला समजायला लागेल की लोभ कुठे सुरू होतो आणि चिंता कुठे असते. एक वेगळ्या प्रकारची ही पंक्ती आहे की हरिचिंतने मुक्ती कांता करावी. हा विचार वेगळा आहे थोडा, पण सोप्या शब्दामध्ये अर्थ एवढाच घ्यायचा याचा की हरिचिंतनात राहा. मोक्ष जो आहे, तो जो मोक्षरूपी मार्ग जो आहे त्याचा विचार करा, आपोआप लोभ तुमचा कमी होईल, सगळं सोडून जायचं शेवटी. पुढचा श्लोक पाहूया. श्लोक क्रमांक 166. अहंकार विस्तारला या देहाचा,
स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मित्रांनो, याही श्लोकामध्ये मागच्या श्लोकासारखं समर्थ रामदास स्वामींनी सामान्य माणूस जो आहे तो ज्या ज्या कुठल्या अवस्थांतून, ज्या ज्या कुठल्या भावनांमधून जातो त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पहिली पंक्ती काय सांगते की अहंकार विस्तारला या देहाचा. ही मानवी प्रवृत्ती आहे. पुन्हा एकदा जसं आपण देहबुद्धीबद्दल बोललो होतो तसंच हे अहंकार जो आहे तो विस्तारला या देहाचा, तो होत जातो. प्रत्येक माणसाला एक प्रकारची ईर्ष्या असते मोठं व्हायची. प्रत्येक माणसाला एक प्रकारची एक प्रकारची स्पर्धा असते जगाशी. आता हे जग काही स्पर्धा करायला येते का तुमच्याशी? नाही, पण आपण जगाशी स्पर्धा केली पाहिजे हे दुर्दैवाने आपल्याला लहानपणापासूनच आपल्या मनामध्ये रुजवलं जातं. खूप मुलांच्या, असं नाही की सगळीकडे, पण खूप वेळा असं रुजवलं जातं की नाही, जगात स्पर्धा फार आहे. स्पर्धा आली की मी कुणाच्या तरी पुढे असणं गरजेचं आहे हा विचार आला, आणि मी कुणाच्या तरी पुढे आहे हा विचारच मुळात अहंकारी विचार आहे. कल्पना करून बघा. तर तो जेव्हा विचार मनात येईल तुमच्या, तेव्हा तो अहंकार विस्तारत जाईल. कारण की आज मी काही जणांच्या पुढे आहे, उद्या मी आणखीन काही जणांच्या पुढे जाईन, उद्या मी त्याही काही जणांच्या अजून पुढे जाईन. हा अहंकार काही कमी होत नाही, तो कायम वाढतच जातो. बरोबर आहे. लहानपणी सांगितलं काय जातं की तुझ्या वर्गात पहिला ये, त्यानंतर सांगितलं जातं तुझ्या कॉलेजमध्ये पहिला ये, मग तुझ्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला ये, मग नोकरीला वगैरे लागल्यानंतर तुझ्या ऑफिसमध्ये सर्वोत्तम राहा, सगळ्यांपेक्षा जास्त पगार मिळव. त्याला काही अंतच नाही आहे. असा माणूस अहंकार, कारण की ईर्ष्या जी आहे, ईर्ष्या ही माणसाला स्पर्धा करायला लावते, आणि स्पर्धेत जो माणूस पुढे राहतो त्याला अहंकाराची भावना मनात येणं हे त्या मनाने खूप सोपं आहे बाकीच्यांपेक्षा. असं नाही की दरवेळी पुढे असणारे लोक अहंकारी असतात, असा चुकीचा अर्थ घेऊ नका, पण हा अहंकार विस्तारत जाणं शक्य आहे. आणि ते आता हे कधी 400 वर्षापूर्वी लिहिलेली गोष्ट ही आज देखील सत्य आहे की अहंकार विस्तारला या देहाचा. या देहाचा अहंकार विस्तारतच जातोय की मी असा आहे, मी तसा आहे. पुढे समर्थ काढतात की स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. आता अहंकार ही एक भावना झाली, पण मला सांगा, स्वतःची स्त्रिया म्हणजे आई असेल, बहीण असेल, ज्या कुठल्या स्त्रिया आपल्या आयुष्यात आहेत, पत्नी आहे, त्यांचा पुत्र आणि मित्र यांचा जो मोह आहे तो कोणाला सुटलाय? याच्यामध्ये संपूर्ण, पुन्हा एकदा याच्याबद्दल आपण बोलूच, पण स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. शेवटी माणूस जे काही करतो ते शेवटी त्यांच्यासाठीच करतो, स्वतःसाठी देखील करतोच, पण त्यांच्यासाठी देखील करतो, कुटुंबासाठी देखील करतो. मग समर्थांनी असं का सांगितलं असावं की स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा? सूक्ष्म फरक लक्षात घ्या की एक आहे कर्म आणि एक आहे मोह. तुमचं कर्तव्य, तुमचं कर्म म्हणून कुटुंबाची काळजी घेणं हा वेगळा प्रकार आहे, आणि त्यांच्याबद्दल मोह ठेवणे, त्यांच्याबद्दल आसक्ती ठेवणे हा वेगळा प्रकार आहे. हा सूक्ष्म फरक लक्षात घ्या. पुत्रांबद्दल, तुमच्या मुलांबद्दल तुमचं जे कर्म आहे ते तुम्ही केलंच पाहिजे, ते तुमचं कर्म आहे. पण फक्त तुमचेच पुत्र आहेत का जगामध्ये? फक्त तुमचंच कुटुंब आहे का जगामध्ये? फक्त तुमचेच मित्र आहेत का जगामध्ये? जगामध्ये कितीतरी लोक आहेत, अख्खा समाज पडलेला आहे. हे निश्चित आहे की तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही निश्चित पार पाडली पाहिजे. कर्तव्य हे सगळं बरोबर आहे, पण फक्त तुमचंच काही कुटुंब नाहीये ना जगामध्ये, अजून सुद्धा भरपूर लोक आहेत. त्यांचा देखील विचार करा.
हे समर्थ सांगतात असं मला वाटतं, अगदी प्रांजळपणे, सोप्या शब्दात आणि सोप्या. आणि मी जो अर्थ घेतला तो हा आहे की फक्त तुमच्याच आजूबाजूच्या लोकांचा मोह, बाकीच्यांचा विचार कोण करणार, मग समाजाचा विचार कोण करणार आहे. तो अहंकार जो आहे तो तुमच्या एका परिघाच्या पलीकडचं बघू देत नाही. हा तुमचा परिघ आहे. त्यांचा मोह असतो, तो राहणार, तो कोणाला चुकलेला नाहीये, पण त्याच्याही पलीकडे जग आहे हे विसरून चालणार नाही. मग समर्थ काय म्हणतात की बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. म्हणजे भ्रम जो आहे तुमचा, भ्रांती जी आहे, ती भ्रांती जेव्हा तुमची निघून जाईल, ही स्वतःबद्दल भ्रम जो आहे, कुटुंबाबद्दल भ्रम जो आहे, हे सगळं माया तत्व, हे लक्षात घ्या. परमेश्वरांनी सांगितलेलं आपल्याला की हे सगळी माया आहे. ही माया शेवटी निघून जाणार आहे. हा भ्रम, ही भ्रांती जेव्हा निघून जाईल तेव्हा तुमच्या जन्मचिंता जी आहे ना ती सुद्धा निघून जाईल. शांतता लाभेल तुम्हाला की आपलं कर्म आणि आपण, हे माझं ते माझं सगळे निघून जाणार आहेत एक दिवशी. ही जेव्हा भ्रांती जेव्हा निघून जाईल मनातून, तेव्हा तुमच्या जन्माची चिंता सुद्धा शांत होईल. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की अरे हे नसलं तर काय, किंवा ते नसलं तर काय. अगदी सोपं सांगतो तुम्हाला, सध्याच्या मुलांना कदाचित त्याचा जास्त प्रादुर्भाव असेल. बरेचदा फेसबुकवर आपण काहीतरी टाकतो, लगेचच दुसऱ्या मिनिटाला आपण बघतो की माझ्या मित्रांनी त्याला लाईक केलंय की नाही. हा झाला स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. किती मोह आहे या गोष्टीचा. बरं, आणि नाही केलं की मग त्याच्यावर चिडचिड करायची. का? कारण की तो मोह आहे ना, हे माझं आहे. अहंकार विस्तारला की कसं काय नाही केलं. हे किती विचित्र रसायन होतंय बघा. ही जेव्हा भ्रांती तुमची कमी होईल ना, हे जेव्हा तुमचा भ्रम जो आहे हा, की जगाबद्दल तुमचे असलेले जे काही विचार आहेत ते सगळे भ्रम आहेत हे लक्षात घ्या, ते जेव्हा तुमचे कमी होतील तेव्हा तुमची जन्माची चिंता सुद्धा कमी होईल. थोडीशी शांतता येईल. ती शांतता जर हवी असेल तर काय करायचं, तर सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांकडे पहा, साधू संतांकडे पहा, तुम्हाला आपोआप कळेल की भ्रम म्हणजे काय आणि काय सोडायचं जेणेकरून जन्माची चिंता आपली कमी होईल. काय करता येईल आपल्याला, अहंकार कसा विस्तारू द्यायचा नाही, आणि तो मोह जो आहे आजूबाजूच्या लोकांबद्दल त्याच्यावरती ताबा कसा मिळवायचा. आता पाहूया पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 167. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आता पहिले 4 श्लोकांमध्ये देहबुद्धी, मन, अहंकार, कुटुंबाचा मोह, आपल्या गोष्टींचा मोह, देहबुद्धी, देहाचा मोह, आणि याच्यावर विवेचन झाल्यानंतर, त्याच्यावरती उपाय सांगितल्यानंतर की मोक्ष कसा मिळायला पाहिजे, तुम्ही चिंतन कशाचं केलं पाहिजे, आणि लोभ जो आहे त्याचा प्रदेश कसा ओळखला पाहिजे, हे सगळं सांगितल्यानंतर समर्थ या श्लोकात सांगतात की बरा निश्चयो शाश्वताचा करावा. हा उपदेश आहे थेट. ते जे शाश्वत म्हणजे काय, तर सत्य. ते जे शाश्वत सत्य जे आहे त्याचा निश्चय करा. म्हणजे काय, त्याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित करा. त्या प्रवासात राहा, शाश्वताच्या सत्याच्या शोधात राहा. बरा निश्चयो शाश्वताचा धरावा. शाश्वताचा अर्थ सत्य, शाश्वताचा अर्थ परमेश्वर देखील होऊ शकतो, कारण की ईश्वर जो आहे तो शाश्वत आहे. ईश्वर शाश्वत आहे, त्यामुळे त्या शाश्वताचा, परमेश्वराचा निश्चय करा. त्याच्या मार्गावरती जायचा प्रयत्न करा.
निश्चय जो आहे तो त्या शाश्वताचा राहू दे. दुसऱ्या पंक्तीत काय म्हणतात की म्हणे दास संदेह तो विसरावा. म्हणे दास, दास म्हणजे अर्थात रामदास. म्हणे दास संदेह तो विसरावा. तर हा संदेह कुठला आहे? तर हा संदेह जो आहे तो असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे शाश्वत आहे आणि एखादी गोष्ट शाश्वत नाही आहे, नश्वर असतात काही गोष्टी आणि काही अमृत असतात, तरी देखील त्या नश्वराच्या मागे तुम्ही लागणार असाल तर त्याच्या मागे जो विचार असतो, जो कारक विचार आहे, जी कारक भावना आहे, ती आहे संदेह. संदेह ठेवू नका कुठला मनामध्ये. एका अर्थी हे नास्तिक लोकांना देखील लागू होतं. त्यांना संदेह फार असतो. नास्तिक मंडळींना शक्यतो संदेह फार असतो. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. नास्तिक भावना आणि आपण जे मिळवलेलं शिक्षण जे आहे आणि भक्ती यात फरक कसा असतो ते सांगतो. समजा आपण मारुतीच्या मंदिरात गेलो तर नास्तिक असतो एकतर तो बाहेरच थांबतो, बरोबर. जो माणूस शिकलेला असतो, अतिशिक्षण ज्याला मिळालेलं असतो, तो काय करतो? जे कुठली फुलं वाहत आहेत, इतर भक्तगण म्हणा किंवा जे कुठलं तेल वगैरे वाहत आहेत, तर ते त्या तेलाचा मागचा विचार किंवा त्याची मागची भक्ती विचारात न घेता हे तेल वाया घालवायचंय, हे असं का करायचंय, तसं का करायचंय, या विचारात राहतात. पण भक्त जो असतो तो फक्त समोर येतो, नमस्कार करतो हात जोडून, चिंतन करतो, मनावर एक दडपण कुठलंही न आणता शांत मनाने, शांत चेहऱ्याने नमस्कार करतो देवाला आणि प्रदक्षिणा मारून निघून जातो. आता याच्यातला खरा भक्त कोण आहे मला सांगा? संदेह कोणाच्या मनात नाहीये. तो जो तिसरा येऊन गेला ना, ज्याने हात जोडले, चिंतन केलं, छान नमस्कार केला, प्रार्थना केली देवाला आणि निघून गेला, त्याच्या मनात संदेह नाहीये. अशा माणसाला शांतता लवकर लाभते. सतत ज्यांना प्रश्न असतात ना की ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार, मग हे असंच का करायचं, ते तसंच का करायचं, सगळ्या गोष्टींना उत्तर नसतं. सगळ्या गोष्टींना उत्तर नसतं. छोट्यातल्या छोट्या किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या सजीवापर्यंत, बाळ झाल्या झाल्या तान्ह्या बाळाला आपली आई कोण हे माहिती असतं. कारण काय हे अजून विज्ञानाला वगैरे सुद्धा कळलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्या फंदात पडू नका. म्हणे दास संदेह तो विसरावा, अगदी थेट उपदेश केलेला आहे. सत्य जे आहे ते एक आहे, सत्य प्रत्येकाला माहिती असतं, फक्त तुमचा मोह आडवा येतो, तुमचा लोभ आडवा येतो आणि तुमचा भ्रम आडवा येतो, एवढंच. तो संदेह विसरावा. आणि करावं काय? तर घडीने घडी सार्थकाची करावी. सार्थकी लावा तुमचं आयुष्य, प्रत्येक क्षण. घडीने घडी म्हणजे एक एक क्षण, प्रत्येक क्षण जो आहे तो प्रत्येक क्षण जो काय करा तो सार्थकी लावा. स अर्थ म्हणजे सार्थ, आणि ते सार्थ करणारी जी गोष्ट आहे ते आहे सार्थक. तर ते सार्थकाची तुम्ही करा. अर्थ प्राप्त होईल आयुष्याला काहीतरी, असं काहीतरी करा. सोप्या शब्दात सांगायचं तर स्वतःसाठी तुम्ही जगाल, ते ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते तुम्ही करालच, पण अर्थ, योग्य सुयोग्य अर्थ प्राप्त होईल आयुष्याला, तुमच्या वागण्याला, आणि त्याचा समाजाला देखील उपयोग होईल असं काहीतरी करा. क्षणोक्षणी क्षणोक्षणी याचा विचार करा की मी जे करतोय ते सार्थकी लागणार आहे का, मी जे करतोय त्याचा लोकांना उपयोग होणार आहे का, मी जे करतोय ते माझ्यासाठी उपयोगी आहे का. उपयोगी याचा अर्थ असा नव्हे की मला पैसा जास्त मिळेल का, उपयोगी याचा अर्थ एवढाच की मला मोक्षाच्या जवळ नेणार आहे का, मला मानसिक शांतता, आत्मिक शांतता लाभणार आहे का. क्षणोक्षणी याचा विचार तुमच्या मनात असू द्या की प्रत्येक क्षण जो आहे तो सार्थकी लावा.
योग्य गोष्टी करण्यामध्ये तो वेळ घालवा. ज्या गोष्टींचा तुम्हाला काहीही फायदा नाही, उलट देहबुद्धीच वाढेल, अहंकार वाढेल किंवा षड्रिपू बळावतील, विषय बळावेल, असं काहीही करू नका. प्रत्येक क्षण जो आहे तो सार्थकी लावायचा प्रयत्न करा. किती चांगला आणि सोप्या शब्दामध्ये हा उपदेश आहे की प्रत्येक क्षण योग्य गोष्टी करण्यात घालवा. नाही त्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. अगदी सोपा उपदेश. सदा संगती सज्जनाची धरावी. तर या श्लोकामध्ये मी शेवटचं जी पंक्ती आहे त्याचा अर्थ थोडा वेगळा घेतो की घडी नाही घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सार्थकी लावणं म्हणजे काय, तर त्या सज्जनांच्या विचारांच्या संगतीत राहणे. तुमचं काम आपोआप हाताने चांगलंच होणार आहे. तुमचं काम आपोआप हाताने चांगलंच होणार आहे. त्यामुळे घडीने घडी सार्थकाची करावी, घडीने घडी सज्जनांच्या विचारांची संगती धरावी. क्षणोक्षणी सज्जनांचे विचार, सज्जनांची संगत तुमच्या मनाला लाभू देत. त्या संगतीत राहा हे समर्थ सांगतात. म्हणजे आपोआपच तो काळ जो आहे तो तुमचा सार्थकी लागेल. तर मित्र हो, हे होते श्लोक क्रमांक 163 ते 167 या श्लोकांचे मला समजलेले अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून समर्थांचे विचार बऱ्याच लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील. पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.